मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। नवीन जनरेशन काही बोललेली असते तर लगेच काही कारण आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। आता आम्ही महायुतीत आहोत, पण महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला 3दा शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला। आमची 3दा फसवणूक केल्याचा थेट आरोप इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आज अजित पवारांवर केला। तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, असंही त्या म्हणाल्या। त्यावर आता अजित पवारांनीच प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे। अर्थात तुम्ही त्यावेळी महाआघाडीत होता, आता पुढे काय? आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील नवीन जनरेशन काही बोललेली असते तर लगेच काही कारण तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले, त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। बारामतीमध्ये कलगीतुरा रंगले असं वाटत नाही का पाटील आणि पवार? अजिबात वाटत नाही। लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अंकिता पाटलांचे प्रयत्न सुरू होते, पण अजित पवारांच्या महायुतीतल्या एंट्रीनंतर त्यांचं नाव आपोआपच मागे पडलं। त्यातच बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्र पवार लढणार असल्याचं म्हटलं जात आहे। अशावेळी आता इंदापूरच्या जागेवरही अजित पवारांकडून दावा केला जाण्याची शक्यता व्यक्त होते। याच पार्श्वभूमीवर अंकिता पाटलांच्या वक्तव्यामुळे बारामतीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता अधिकच वाढली आहे। यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत।